लव्ह जिहाद हा भारतातील एक अत्यंत संवेदनशील आणि राजकीय सामाजिक वादाचा विषय आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या मते लव्ह जिहाद ही एक सुनियोजित रणनीती आहे। या अंतर्गत मुस्लिम तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, खोटी ओळख सांगतात किंवा फसवणूक करून त्यांचे धर्मांतर करतात असा आरोप केला जातो। पण जर कोणी असं म्हणत असेल की हिंदू पुरुषांमध्ये ती बात नाही म्हणून महिला मुस्लिम पुरुषांची निवड करतात, तर JNUच्या प्राध्यापिका निवेदिता मेनन यांनी एका पॉडकास्टमध्ये हे विधान केले आहे। त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय। नेमकं या पॉडकास्टमध्ये त्या काय बोलल्यात, निवेदिता मेनन कोण आहेत आणि त्यांच्या भोवती यापूर्वी कोणते वाद निर्माण झाले होते, पाहूया सविस्तर। नमस्कार, मी श्वेता, आझाद मराठीवर तुमचे स्वागत आहे। तर फेब्रुवारी 2026 मध्ये रेकॉर्ड झालेल्या एका पॉडकास्टमध्ये अँकर अरफा खानूम शेरवानी आणि प्राध्यापिका निवेदिता मेनन यांच्यात लव्ह जिहाद या विषयावर चर्चा झाली होती। या चर्चेदरम्यान अरफा खानूम यांनी प्रश्न विचारला की काही हिंदू मुली मुस्लिम मुलांना जोडीदार म्हणून का निवडतात। यावर उत्तर देताना निवेदिता मेनन यांनी लव्ह जिहाद या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित केले। प्राध्यापिका निवेदिता मेनन यांनी हसत उत्तर दिलं की मुस्लिम मुले कदाचित खूप आकर्षक असतील आणि हिंदू मुलींना त्यांच्या स्वतःच्या धर्मात तशी मुलं मिळत नसतील। सोप्या भाषेत सांगायचं तर निवेदिता मेनन म्हणाल्या की हिंदू मुलींना त्यांच्या समाजातील पुरुषांमध्ये ती बात वाटत नाही। या उलट मुलींना त्या बाबतीत हिंदू पुरुषांपेक्षा मुस्लिम पुरुष अधिक आकर्षक वाटतात, त्यामुळे मुली मुस्लिम पुरुषांची निवड करतात। इतकेच नव्हे तर त्यापुढे हेही म्हणाल्या की इतकंच असेल तर हिंदू पुरुष मुस्लिम महिलांना त्यांच्या घरची सून का बनवत नाहीत, हिंदू पुरुष का हे करू शकत नाहीत, मग त्यांना लव्ह जिहादवर बोलायला लाज कशी वाटत नाही, असं वादग्रस्त विधानही मेनन यांनी केले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवेदिता मेनन यांनी लव्ह जिहाद या संकल्पनेला हिंदू पुरुषांची लाचारी आणि हतबलतेची अभिव्यक्ती असे संबोधले। त्यांच्या या संवादातून आणि हसण्यातून हिंदू महिलांना केवळ ट्रॉफी समजण्याची आणि मुस्लिम पुरुषांच्या कथित श्रेष्ठतेचे प्रदर्शन करण्याची मानसिकता दिसून येते, असा आरोप नेटकऱ्यांकडून सध्या केला जातोय। टीकाकारांचे म्हणणे आहे की लव्ह जिहाद हा गंभीर स्वरूपाचा विषय असल्याचा दावा अनेक जण करतात। अशा परिस्थितीत या विषयावर हलक्या फुलक्या पद्धतीने चर्चा करणे किंवा त्याची खिल्ली उडवल्यासारखे वाटणारे वक्तव्य करणे चुकीचे आहे। काही युजर्सनी असा आरोप केलाय की या चर्चेमध्ये कथित पीडित महिलांच्या अनुभवांकडे दुर्लक्ष करण्यात आले। या व्हायरल क्लिपमुळे केवळ लव्ह जिहादच नाही तर निवेदिता मेनन यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांवरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या विरोधकांनी जुने व्हिडिओ, मुलाखती आणि भाषणांचे संदर्भ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे। निवेदिता मेनन या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU मधील माजी प्राध्यापिका आणि प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आहेत। त्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवाद, स्त्रीवाद, काश्मीर, समान नागरी कायदा आणि विविध सामाजिक राजकीय विषयांवर आपली भूमिका मांडत आल्या आहेत। मात्र त्यांच्या अनेक वक्तव्यांवर यापूर्वीही वाद निर्माण झालेत। 2016 मध्ये JNU मधील एका आंदोलनादरम्यान त्यांनी राष्ट्रवादावर व्याख्यान दिले होते। या व्याख्यानात त्यांनी कथितपणे भारताने काश्मीरवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे आणि हे जगभर मान्य केले जाते असे विधान केल्याचा आरोप झाला होता। तसेच मणिपूर बाबतीतही त्यांनी अशाच स्वरूपाची विधाने केल्याचे समोर आले। त्यांच्या एका व्याख्यानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी हिंदू समाज हा जगातील सर्वात हिंसक समाज आहे असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता। 2017 मध्ये जोधपूर येथील एका विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी भारतीय सैन्य आणि भारत माता या संकल्पनेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता। त्यांनी समान नागरी कायद्याला मुस्लिम विरोधी म्हणून संबोधले होते। त्यामुळे हा वाद आता एका पॉडकास्ट पुरता मर्यादित राहिला नसून निवेदिता मेनन यांच्या संपूर्ण वैचारिक मानसिकतेवर बोट उचलणारा झाला आहे। या संपूर्ण वादाबद्दल तुमचं मत काय आहे? निवेदिता मेनन यांची भूमिका योग्य वाटते की त्यांच्या वक्तव्यांवर होत असलेली टीका योग्य आहे?
तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.